नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर आज आपण 16 जून 2024 रोजी पोलीस भरती महाराष्ट्र शासनाची 2022-23 जी होत आहे, तर त्याच्या संदर्भातलं खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे. महाराष्ट्र राज्यातील पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यासाठी मैदानी चाचणी परीक्षा 19/6/2024 पासून संपूर्ण राज्यभर सुरू होत आहे. उमेदवारांना विविध पदांकरता पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकात अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवस 2 दिवसाकरिता मैदानी चाचणीसाठी हजर राहण्याबाबतची स्थिती निर्माण होऊ शकते व त्यामुळे काही उमेदवारांची गैरसोय होऊ शकते. म्हणून सर्व घटक प्रमुखांनी महा-आय-टी विभागास सूचना देण्यात आली आहे की ज्या उमेदवारास एकाच वेळी 2 पदांकरता मैदानी चाचणीस हजर राहण्यासाठी सूचना दिली आहे किंवा असेल अशा उमेदवार पहिल्या ठिकाणी हजर राहिल्यानंतर त्या उमेदवारांना दुसऱ्या ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी. दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवाराची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणीची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान 4 दिवसाचे अंतर असावे. मात्र याकरता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील. पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरता अर्ज केले आहेत आणि त्यांची मैदानी चाचणी एका दिवशी आली असेल अशा उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील. उमेदवारांना अडचण, शंका असल्यास त्यांनी खाली जो ईमेल आय डी दिलेला आहे त्याच्यावर मेल करावा. तर हे होतं पोलीस भरती 2022-23 संदर्भातलं जे 19/6/2024 पासून मैदानी चाचणी सुरू होत आहे. तर त्याच्या संदर्भातलं खूप महत्त्वाचं आलेलं अपडेट 16 जून 2024 होतं. जे विद्यार्थी पोलीस भरतीची तयारी करत होते आणि त्यांची मैदानी चाचणी आहे त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आहे. ज्यांनी अर्ज केलेला आहे तर त्यांच्यासाठी हा अपडेटेड व्हिडिओ होता. व्हिडिओ तुम्हाला फक्त माहितीसाठी घेऊन आले होते. तर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा म्हणजे त्यांनाही याचा नक्कीच माहिती होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद.